नमस्कार मैत्रिणींनो. उद्या मी बारक्या शाबूच्या पापड्या घालेले. मी संध्याकाळची भिजवायले, तुम्ही सकाळवर भिजवू शकता. 1 किलो शाबू आहे, 1 किलोच्याच घालून बसणार आहे, बघणार आहे. भिजू घालायले. 2 पाण्याने शाबू धुतलाय. आता आपण भिजू घालायले. रात्रभर भिजत ठेवणार आहे, सकाळच्या पापड्या घालणार आहे. पुढचा व्हिडिओ सकाळी दाखवतो. मी आधण ठेवायले. थोडंसं तेल टाकायले पातेल्याला. लय थोडं टाकायचं, लय बी टाकायचं नाही, वास येते. लिटर टाकायले 1 किलोला. शाबू भिजवला, रात्रीच भिजवलाय मी. तुम्ही उठल्याच बी भिजवू शकता. मीठ टाकायले मी. मीठ बरोबरच टाकायचं, त्याच्यात काय बटाटा टाकलं नाही मी, काही नाही. नुसत्या बारक्या शाबूच्या करायले पापड्या. उकळी येऊस झाकून ठेवायचं. आता शिजलंय, मी बंद केलाय गॅस. आता चालले घालायला. बघा कसं झालंय का पापड्या घालायला. तुम्ही पण असंच करू शकता. का पापड्या छान येतात. आता पातीलं झालंय. बघा आता मी पापड्या घालून दावते तुम्हाला. पाहिजे तसं पसरा येते पळीनं. पापड्या झाल्यात घालायच्या. 1 किलोच्या पाट भरून खाली झाल्या, थोड्या झाल्या, 10-12 खाली झाल्या. आता तुम्ही पण करून बघा. दोन दिवस लागते पापड्या वाळायला शाबूच्या. एक बाजूवरचे वाळली आहे, उलटायला लागले. पापुडी थोडी खालून वल्ली आहे, तरच उलटायची पापुडी, नाहीतर मेन कापड फाटतंय. अशा उलटत्यात बी छान. बघा वल्यात थोड्या वल्ल्या आहे, तरच उलटायच्या पापुड्या. वल्यात आहे, तरच उलटायच्या, नाहीतर तशाच ठेवल्या तर मेन कापड फाटतंय. या पापुड्या बारीक शाबूच्या येतात आणि चैत्र महिना निघण्याच्या आधीच घात. बघा कशा पांढऱ्या आहेत. पळी पापड्या घातल्यात आम्ही. आता तुम्हाला तळून दावते. 2 दिवस शाबूच्या पापड्या वाळायला लागले. आता बघा कशा पातळ झाले, छान पळी पापड्या टाकल्यात आम्ही. तळून दाखवते. कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकले. तेल तापायले. तेल तापले, पापडी तळायले. बघा बघा पापड्या कधी पांढऱ्या शुभ्र व्हायला. आता बघा दुप्पट तिप्पट फुगली आहे. तळताना झारे असा धरायचा, म्हणजे अंगावर तेल येत नाही. शाबूची पापडी तळताना तेल उडते अंगावर, त्याची काळजी घ्यायची. पांढरी शुभ्र पापडी दिसायली. झाऱ्यात बसना गेली पापडी, एवढी मोठी झाली आहे. या शाबूच्या पापडीला, बारक्या शाबूच्या, तेल कसलंच राहत नाही. का बघा बघा कशी खुसखुशीत झाली. तेल कसलंच नाही. का बघा हाताला काहीतरी लागायले का.
खायला मऊ, ज्यांना दात नाही त्यांनी ते सुद्धा पापड्या खाऊ शकते. तर तोंडात टाकली की विरघळती. तुम्ही एकदा करून बघा बारक्या शाबूच्या पापुड्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.